भारत हा विकसनशील नाही, हा विकसित देशच आहे. एवढी मोठी कॉम्प्लिमेंट मिळाली. विनायक, श्रीकांतजी, जो प्रमुख स्तंभ सांगितला आहे, जी दिशा दिली गेली अर्थसंकल्पामध्ये, ती म्हणजे शाश्वत आर्थिक विकास. आणि सध्याचा जो आपण काळ बघतोय, तंत्रज्ञानाशिवाय त्याला पर्याय नाही आहे. या संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये शेतकरी असतील, महिला असतील, दिव्यांग असतील, यांना जास्तीत जास्त जर चांगलं आपल्याला काही द्यायचं असेल तर तंत्रज्ञानाशी ते जोडले गेले पाहिजेत. त्यासाठी खूप मोठे प्रयत्न होणार आहेत. त्या प्रस्तावांबद्दल काय सांगाल? त्यांनी सांगितलं की फोकस हा टेक्नॉलॉजीवर राहील किंवा हाय व्हॅल्यू ॲग्रिकल्चर हा त्यांनी आज शब्द वापरला. तर हाय व्हॅल्यू ॲग्रिकल्चर म्हणजे यापूर्वी आपण नुसतं हाय व्हॅल्यू ॲग्रिकल्चर आणि व्हॅल्यू ॲड हे या दोन गोष्टीमध्ये भारत कुठेतरी ॲग्रिकल्चरमध्ये आपण जगामध्ये फार मोठे प्लेयर आहोत, पण आपण बेसिक ॲग्रिकल्चर किंवा रॉ मटेरियल साईडला आहोत. हो, आणि प्रोसेस्डमध्ये आपण कुठे नाहीत. तर आपण नीट बारकाईने बघितलं ना तर याच्यामध्ये त्यांनी जो हाय व्हॅल्यू ॲग्रिकल्चर, व्हॅल्यू ॲडिशन, त्याच्यानंतर एक एनर्जी ट्रान्झिशन, ज्याचं आपण ॲग्रिकल्चर किंवा कृषीशी जोडत नाही, पण एनर्जी ट्रान्झिशनमध्ये क्लिअरली तुम्ही बघितलं तर आपल्याला CBG जो आहे कॉम्प्रेस्ड बायोगॅस, याबद्दल ज्या तरतुदी आल्या आहेत आपण फाईन प्रिंटमध्ये निश्चित बघू, पण बऱ्याच उद्योगांना कंपल्सरी केलं गेलं आहे असं त्याच्यावरनं उघडपणे दिसतंय. तर बायोगॅसचा वापर जो कंपल्सरी गेला असेल त्याच्यामध्ये बघा तुम्ही बघितलं हे म्हणजे एनर्जी ट्रान्झिशनच्या विषयात जरी आपण बाजूला ठेवला तरी शेवटी बायोगॅस हा जो ज्याच्यापासून बनतो ते ॲग्रिकल्चरल वेस्ट आहेत, त्याचा आपल्याला ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये आज ॲग्रिकल्चरल वेस्ट हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामधनं आपल्याला जर कॉम्प्रेस बायोगॅस बनवला गेला आणि तो जर कंपन्यांना कंपल्सरी घ्यायला लागला मॅन्डेटरी, तर याच्यातनं एक अधिकचा इन्कम म्हणजे शेतमालाच्या याच्यातनं जो इन्कम येईल शेतकऱ्यांचा तो आता दुय्यम होऊ शकतो. अशा पद्धतीचं जे हाय व्हॅल्यू ट्रान्झिशन आपण सुरू केलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण नवीन पिकांवर जो फोकस केला गेला आहे की आजपर्यंत आपण गहू, तांदूळ, डाळी याच्या पलीकडे कधी बघितलं नाही, पण अत्यंत एकदम वेगळी स्टेप घेतली की आपण बघितलं तर कोकोनट प्रमोशन स्कीम. आणि त्याच्यामध्ये बघा कोकोनट, कोको, सँडलवूड, आगरवूड आणि कॅशू म्हणजे काजू हे सगळे सीज आहेत आणि हे कोस्टल रिजनमध्ये. तर याच्यावर त्यांनी जो भर दिला आहे तो इतका फिनॉमिनल ना की याच्यामध्ये आपण बघितलं असेल आपण काजूमध्ये जगात स्पर्धा करू शकत नाही. उत्तम प्रतीचा काजू भारतात होतो पण आफ्रिकेशी आपण स्पर्धा करू शकत नाही. त्यामुळे आपला कोकण विभाग असो किंवा दक्षिण भारत असो किंवा आता काही अनेक ठिकाणी येतो तो काजू केला जातो, परंतु आपल्याला तो फार कमीमध्ये विकायला लागतो. तर ह्या काजूचं एवढं मोठं प्लांटेशन आपल्या देशामध्ये, ह्या काजूमध्ये जर या पद्धतीने आपण आत्मनिर्भरता ज्या अर्थमंत्र्यांनी म्हटलंय ती पुढच्या 1-2-3 वर्षात काजूमध्ये आत्मनिर्भरता फार लवकर येऊ शकते. अतिशय शॉर्ट ड्युरेशन म्हणजे आपल्याकडे आहे तर सगळं, पण आपण ते त्या नियोजनामध्ये बसवलं नव्हतं आणि त्यामुळे सगळा घोळत होता. त्याला आता योग्य दिशेनं एक चॅनलाइज केलं असं म्हणता येऊ शकतं. एका नामवंत अर्थतज्ञांनी आता